नमस्कार, महाराष्ट्र 7 टीवी में आपका स्वागत है। आप देख रहे हैं बड़ी खबर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के नेता आनंद रांजपे और नजीब मुल्ला ने आज पत्रकार परिषद पर क्या कुछ बोला, आगे और क्या बड़ा खुलासा हो सकता है। इस पत्रकार परिषद के बाद राजनीतिक गलियारों में क्या भूकंप आने वाला है, किस पर नजीब मुल्ला ने एसआईटी और एंटी करप्शन की इंक्वायरी करवाने की बात की, क्या कुछ कहा पूरे पत्रकार परिषद में आनंद रांजपे और नजीब मुल्ला ने। देखिए ये अनकट रिपोर्ट। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीबजी मुल्ला, माझा तरुण सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे। कालच लोकसभेला महाविकास आघाडीला जे घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर विधानसभेला देखील महाविकास आघाडीला यश मिळेल आणि मी पुन्हा मंत्री होणार अशा आविर्भावात जे वावरत होते असे सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड विधानसभेला महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर आपलं मंत्रिपदाचं स्वप्न केवळ भंग नाही तर पार चक्काचूर झाल्यानंतर एका आकसाने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर आरोप करण्याची छोटीशी संधी देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाड सोडत नाहीत। माननीय अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि एका विधानसभेपुरते मर्यादित म्हणजे ह्या निवडणुकीला जरी त्यांना यश मिळालं तरी आपली विधानसभा कळवा मुंब्रा सोडून कुठल्याही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक होते तरी जे जाऊ शकले नाहीत। किंबहुना प्रभू श्री रामाबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान, यामुळे महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवारांनी त्यांना प्रचाराला देखील बोलवलं नाही असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड काल देखील आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्यावर आरोप करत होते। मंगळवारी त्यांचा स्वीय सहाय्यक अभिजित पवार याचा जो मुंबईला माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश झाला आणि पलटूराम प्रमाणे काल पुन्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पुन्हा गेला। या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वीकारतो। यामध्ये आम्ही म्हणजे मी आणि नजीब मुल्ला यांनी माननीय अजितदादा पवार साहेबांची वेळ घेतली होती। त्यांना माहीत देखील नव्हतं कोणाचा प्रवेश आहे, पण तो प्रवेश झाल्यानंतर पुन्हा पलटूराम हा पुन्हा माननीय डॉक्टर सो कॉल जितेंद्र आव्हाड माझं दैवत आहे, मी कधी त्यांना सोडणार नाही अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली। गेले 15-20 दिवस माझा तरुण सहकारी वीरू वाघमारे याच्या तो संपर्कात होता। शेवटच्या 3 दिवसामध्ये अगदी शनिवार रविवार सोमवारी काय घडलं हे सविस्तररित्या वीरू वाघमारे आपल्याशी संवाद साधून सांगेल। मी वीरू वाघमारे याला विनंती करतो की गेले 15-20 दिवस आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये काय घडलं हे मीडियाला त्यांनी सविस्तररित्या सांगावं। नमस्कार। दिनांक 24 जानेवारी रोजी अभिजित पवारचा मला फोन आला, हे फोन रेकॉर्ड आहे की मला भाईंशी भेटव, मला इथे खूप त्रास होत आहे, मला भाईंकडे यायचंय। नजीब भाईने मी ऑफिसमध्ये मला काही नसताना नजीब भाईने मला पहिल्यांदा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नजीब मुल्ला साहेबांमुळे झाली। त्यांनी पहिल्यांदा मला 10,000 रुपये पगार देऊन मला माझे खाण्याचा बंदोबस्त केला। मी त्यांना कधी विसरणार नाही। मला त्यांच्याशी भेटायचंय, मला इथे खूप त्रास होत आहे, मला इथून निघायचंय। तर लोक काय झालं बाबा, काय म्हणजे असं काय बोलतोय तू? अरे म्हणता साहेबांसाठी एवढं करून आम्ही एवढ्या केसेस अंगावर घेतल्या, आम्ही एवढे साहेबांसाठी मारामाऱ्या केल्या, आम्ही एवढे दिवस बाहेर फिरलो, तडीपारे घेतल्या,
पण आता साहेबांना त्याचा पुतण्या की भाचा जय गर्जे याच्याशिवाय दुसरं कोण दिसत नाही. जय गर्जेने माझ्याकडे म्हणजे अभिजितकडे, ठीक आहे, जय गर्जेने माझ्याकडे एक मला मोठं टेंडर मिळालं, त्याच्यामध्ये 10 करोड रुपये मागितले की मला 10 करोड रुपये द्या, नाहीतर ते टेंडर तू आव्हाड साहेबांच्या नावावरती घेतलं, मला 10 करोड रुपये दिले पाहिजे. तेव्हा मी पण त्याच्या पुढे एक पूर्ण खर्च मांडला की 4 करोड रुपये हे मी इलेक्शन मध्ये माझ्या स्वतःच्या खिशातून मी खर्च केले, त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही. परंतु याच्यावरती आव्हाड साहेबांना बोलल्यानंतर आव्हाड साहेब काय बोलत नाहीत. त्यानंतर बोगद्याचं काम पण त्यालाच भेटतंय आणि सगळे कामं त्यालाच जर देत असतील, त्याच्यानंतर तिकडे विटाव्याला कुठली कंपनी येते त्या कंपनीत इंडा त्या कंपनीच्या पण खड्ड्याचं काम त्यालाच दिले. सगळे कामं जर त्या आता कुठून हा आला नवीन, आजपर्यंत जेव्हा केसेस घ्यायच्या असतात, जेव्हा मारामारी करायच्या असतात, जेव्हा आम्ही आमचे पोरं बाळासोबत जातो तेव्हा आमच्याकडे कोण जात नाही, आमच्याकडे कोण तेव्हा हे दिसत नाहीत. आता कामाच्या वेळेला कमवायच्या वेळेस हे लोक दिसत आहेत. त्याच्यामुळे आता मी मोठा झालोय, मी माझे कामं घेऊ शकतो, माझी कंपनी मोठी झाली. फक्त मला नजीबभाईने थोडा सपोर्ट दिला तर मी या सर्व कामातून निघून जाईल, हे त्यांनी मला सांगितलंय. आणि या सांगितल्याच्या नंतर त्याच्या बोलण्यावरून मी नजीबभाईशी त्याची भेट घडवून दिली. आता ते 4 करोड रुपये त्यांनी खर्च केले का जय गर्जेंनी त्याला 10 करोड मागितले, आव्हाड साहेबांनी त्यांना सांगितलं का नाही सांगितलं हे त्यांचं आत्मपक्ष आहे. ते आव्हाड साहेबांनी स्वतः समजावं, त्या जय गर्जेंनी स्वतः समजावं आणि त्यांनी सत्य सांगितलंय का खोटं सांगितलंय हे त्यांना जगाला नाही कळणार, मला पण नाही कळणार, पण त्यांना स्वतःला तरी समजेल की ही गोष्ट घडली होती का नाही घडली. दुसरी गोष्ट, हे सर्व झालं असताना ऋतुवाहिनी त्याच्याकडे गेल्या. ऋतुवाहिनी त्याच्याकडे गेल्याच्या नंतर ऋतुवाहिनीने त्याला सांगितलं की आम्ही तुला काय कमी केलंय, आम्ही तुझ्यासाठी काय झालंय, आव्हाड साहेबांनी तुला काय कमी केलंय, तुला एवढं सगळं केलंय. तेव्हा तो ऋतुवाहिनींना काय बोलला की आम्ही पण साहेबांसाठी 169 दिवस बाहेर फिरलो, आम्ही साहेबांसाठी ह्या केसेस घेतल्या. आणि तेव्हा ऋतुवाहिनी काय त्याला बोलली की आम्ही तुम्हाला हे करायला सांगितलेत का लफडे. आणि त्यांनी मला सांगताना बघ विरू, आम्ही एवढं सगळं केलं आणि आता वहिनी आम्हाला काय बोलतायत की आता आम्ही करायला सांगितलं का लफडे. जेव्हापासून आव्हाड साहेबांच्या पोरगी ही सक्रिय झाले तेव्हा आव्हाड साहेबांनी ह्या मतदारसंघामध्ये आपल्या मुलीला उभं करायचंय. कालपर्यंत सर्व कार्यक्रम मला त्यांनी खर्च करायला लावला आणि आता मला त्या कचऱ्याचा व्हिडिओ पण बोलतो मी केला होता तिथे आंदोलन. त्याच्यानंतर त्यांनी मुलीला पाठवून तिथे व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामुळे मी मुद्दाम माझं श्रेय तिने घेऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी जाऊन व्हिडिओ बनवला. ते दोन्ही व्हिडिओ फेसबुकवर सोशल मीडियावरती आहे, ठीक आहे. या सर्व गोष्टीला मी कंटाळलोय आणि तिच्या नताशामुळेच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले. नताशामुळे आम्ही जाऊन महेश आयरला मारलं. नताशा तिथे त्यांच्या ऑफिसला गेली नसती, म्हणजे आमच्या ऑफिसला आली नसती, ट्विट केलं नसतं तर ते पोरं रागाच्या भरात इथे आले नसते की आमच्या ऑफिसला पण काय चालू आहे, कारण त्या पोरांना पण आम्ही मारलं नसतं. आणि माझ्यावर या दोन्ही घटना घडल्या त्या नताशामुळे झाल्या, हे माझं त्याचं बोलणं झालंय. म्हणजे त्यांनी मला सांगितलं. तिसरी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी आम्ही ठरलं त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही अंगणवाडीला मला आज 20 तारखेला रात्री जायचंय, 20 का 21 तारखेला जायचंय, त्याच्या अगोदर हे सर्व करून घ्यायचंय. तेव्हा तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे बालाजीच्या आव्हाड साहेबांनी त्याला बोलवलं. आव्हाड साहेबांनी बोलवल्याच्या नंतर आव्हाड साहेबांनी त्याला समजवलं, मला माहित नाही ते काय समजवलं. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला. नंतर बालाजी हॉटेल आहे, त्या बालाजी हॉटेलच्या मागे त्यांनी मला रात्री बोलून घेतलं. तिथे मला चर्चा केली की मला हे खूप प्रेशर करते आणि काही करून मला उद्याच्या उद्या निघायचंय. तेव्हा त्यांनी सांगितलं की नताशा उद्या सकाळी माझ्या घरी नाश्त्याला येणार आहे आणि नताशाने सांगितलं की काका मी तुमच्या सोबतच राहणार आहे आणि अशी अफवा आहे की तुम्ही 18 तारखेला पळून जाणार आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असं आम्हाला समजलंय, तर मी तुमच्या सोबतच येणार आहे. त्यामुळे विरू उद्या सकाळी नताशा माझ्या घरी नाश्त्याला येणार आहे. नाश्त्याला आल्याच्या नंतर मी तिकडनं निघेल, वेलॉक्सला जाईल, नताशाला सोडेल आणि तिकडनं मी माझ्या बायको सगट उभे राहायला तिथे राहायला जाणार आहे. एक रात्र तिथे राहणार आहे आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत वाणी पण येणार आहे आणि वाणीचा तुझा पण मी रूम तिथे बुक करतो. हे अभिजित पवार यांनी त्याच्या पैशाने रूम बुक करून उभे राहायचा, ह्याची डिटेल्स पोलिसांनी काढावी, ह्याची डिटेल्स पत्रकारांनी काढावी, हे सर्वांना मी शेअर करतो. ही रूमचे पैसे कोणी पेड केलेत, हा रूम बुक कोणी केला
याची डिटेल्स पोलिसांनी काढावी, ही ती पावती आहे. जे ओबेरायमध्ये 20,000 रुपये रूम, जो 18,000 काय 18,500 रुपयाची रूम बुक केली. त्याच्यानंतर त्या रात्री आव्हाड साहेब त्याला कंटिन्यू फोन करत होते. त्या रात्री तो त्याच्या बायकोसोबत राहिला. आम्ही ह्या रूम मध्ये राहिलो, ट्रायडंट मध्ये, तो ओबेरायमध्ये राहिला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या बायकोला त्याच्या गाडीने पाठवून दिलं घरी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 3-3:30 वाजता त्यांनी ताजमध्ये रूम बुक केले. ताजमध्ये त्यांनी 2 रूम बुक केले. त्या रूमचे पैसे कोणी पेड केले याची चौकशी करावी. म्हणजे ब्लॅकमेलर ज्याला ब्लॅकमेल होतो, म्हणजे मी ह्याला समजा ब्लॅकमेल केले तर ज्याला ब्लॅकमेल केले तोच त्याच्या पैशानी ओबेरायचे रूम बुक करतो, त्याच्याच पैशांनी ताजचे रूम बुक करतो. हे शक्य आहे का? त्या ताजमध्ये त्याने मला सांगितलं 30 लाख रुपये घेऊन मी ताजची मेंबरशिप घेतली आणि त्याच्यामुळे मला डिस्काउंट आहे. तुम्हाला कोणाला लागलं तर मला सांगा, मला इथे भरपूर फॅसिलिटी आहे.